नमस्कार. सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर आता आपण लोणावळा शहरात आहोत. ह्या ठिकाणी लोणावळा ग्रामीण आहे, त्या ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण नुकतंच जाऊन आलो. ह्या ठिकाणी काही हिंदू राष्ट्र संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, काही कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की त्यांचं येत्या रविवारी प्लॅनिंग काहीतरी आहे, काय प्लॅनिंग आहे, कशा पद्धतीने ते काय त्या दिवशी काय काम नक्की करणार आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. दादा, तुमचं खूप खूप स्वागत सह्याद्री वार्तामध्ये. काय सांगाल तुम्ही, सध्या तुमचं काय प्लॅनिंग आहे, रविवारी तुम्ही काहीतरी रॅली काढणार त्यासंदर्भात काय सांगाल? जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. आम्ही संपूर्ण मावळ तालुक्यातील हिंदू राष्ट्र सेनेचे हिंदू राष्ट्रवीर, आमचे गुरुवर्य आदरणीय वंदनीय धर्मधुरंधर हिंदू तेज सूर्य माननीय श्री धनंजयभाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रविवार दिनांक 8/12/2024 रोजी लोणावळा भांगरवाडी या ठिकाणाहून निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तर त्याचा समारोप कामशेत या ठिकाणी होणार आहे. तर निषेध मोर्चा आमचा यासाठी आहे की बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती भगिनींवरती जो काही अन्याय अत्याचार होतो आहे, त्या अन्याय अत्याचाराविरोधात आमचा हा ठोस मोर्चा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मावळ तालुक्यामध्ये जे काही मोहल्ले बांगलादेशी घुसखोर, या बांगलादेशी घुसखोरांचा मावळ तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधील पोलीस बांधवांनी या गोष्टीची दखल घेऊन सगळे जे काही घुसखोर असतील त्या घुसखोरांना त्वरित बाहेर काढण्यात यावं, ही आमची हिंदू राष्ट्र सेनेची ठाम भूमिका आहे. त्यासाठी आम्ही पोलीस बांधवांना प्रथम निवेदन दिलेलं आहे. निवेदन दिल्यानंतर जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही या विरोधात ठोस भूमिका घेऊ, पुढची जे काय असेल. ओके दादा, तुम्ही पण या ठिकाणी आहात, कशा पद्धतीने रूट असणार आहे आपला, कुठून चालू करणार आहात? जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र सेना. गुरुवर्य भाई देसाई, धनंजयभाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या रविवारी आपण सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. भांगरवाडी येथून श्रीराम मंदिर येथून सुरुवात होणार आहे. तिथून हा मोर्चा लोणावळा बाजारपेठेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आम्ही मानवंदना देणार आहोत. तिथून हा जो मोर्चा आहे ही बाईक रॅली असणार आहे प्रामुख्याने. हा बाईक रॅलीच्या मोर्चाचं जे प्रस्थान होईल ते जयचंद चौकातून तो जाईल पुन्हा मावळी पुतळा, शेतकरी पुतळा आणि तिथून कुमार रिसॉर्टच्या चौकामध्ये आणि पुन्हा पुण्याच्या दिशेला जाऊन हा जो बाईक रॅलीचं जे मोर्चाचं आयोजन केलं आहे ते पुन्हा कामशेतच्या दिशेने प्रस्थान होईल. आपण ह्यांना विचारूयात, दादा नक्की ह्यामागचा आपला उद्देश काय आहे? उद्देश एकच आहे की इथं बाहेरचे बांगलादेशी मुसलमान घुसखोर आहे तर हे पळून लावायचं ही मागणी आमची. कारण बांगलादेशमध्ये जे हिंदूंच्यावर अत्याचार होतात ते इथं हिंदूंवर अत्याचार होतात आम्हाला, त्यासाठी ही मागणी आहे. तर आपण पाहिलं या ठिकाणी जे हिंदू राष्ट्र संघटनेचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची एक जास्त मागणी आहे की ह्या ठिकाणी जे मावळ तालुक्यामधील बांगलादेशी जे नागरिक असतील, जे लोक असतील, तर त्यांनी जर या अशा पद्धतीने घुसखोरी या ठिकाणी केली असेल, काय म्हणतो आपण जसं की कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसताना त्यांनी घुसखोरी जर केली असेल त्यांच्यावरती रितसर कारवाई होऊन त्यांची ह्या ठिकाणी हकलपट्टी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवरती जो अन्याय अत्याचार होते त्या अन्याय अत्याचार विरोधामध्ये ह्या ठिकाणी त्यांनी निषेध जी रॅली आहे ती निषेध रॅली इथून काढली आहे. ती लोणावळ्यातून म्हणजे श्रीराम मंदिरापासून ते पुढे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी येऊन त्यानंतर पुढे माऊली पुतळा असेल त्या ठिकाणून पुढे हायवेवरून कामशेत ह्या ठिकाणी त्याचं समाप्ती होणार आहे त्या रॅलीची. त्यामुळे रविवारी की जवळजवळ जर पाहिलं आपण तर 100 तरुण या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे संभावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी अजूनही लोकांना सांगितलं की ज्यांना कोणाला वाटतं की ह्या रॅलीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे त्या सर्वांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की तुम्ही ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकता. त्यामुळे रविवारी जी रॅली होणार आहे ती कशी होणार आहे, काय होणार आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल, लोणावळा.